नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला ब्लाऊजची कटिंग कशी करायची, शोल्डरनुसार माप कसे टाकायचे ते सांगणार आहे। सगळ्यात आधी आपण बघणार आहोत, छाती जर 28 ते 30 दरम्यान असेल तर कॉलरचे ब्लाऊज आपल्याला कटिंग करायचे असेल तर आपण शोल्डर घ्यायचा आहे 12.5। 12.5चे हाफ इंच करून म्हणजे 6.25 इंचाचे शोल्डर घ्यायचे आहे। त्यानुसार आपण कॉलरचे माप टाकायचे आहे। त्यानंतर आपण बोटनेकचा शोल्डर घेणार आहोत 28 ते 30 छातीच्या मापासाठी 10.5चे। तेथेही आपल्याला डबल घडी करतो, त्यामुळे 10.5चे हाफ करायचे आहे। याच पद्धतीने आपण जर मागचा गळा 5 किंवा 6 असेल त्यावेळेसही शोल्डर 10.5 इंच घ्यायचे आहे। जर आपण मागचा गळा 7 किंवा 8 इंचाचा घेतला त्यानंतर आपण 28 ते 30 छातीच्या मापाच्या ब्लाऊजसाठी आपण शोल्डर घ्यायचे आहे 9.5। म्हणजे आपण पाठीमागचा भाग काढताना शोल्डरची घडी टाकायची आहे 4.25 वरती। त्यानंतर आपण ब्लाऊजचा मागचा गळा असेल 9 ते 10 त्यावेळेसही आपण 4.25चे शोल्डर म्हणजे पूर्ण शोल्डर 9.5 इंचाचे घ्यायचे आहे। तसेच पाठीमागचा गळा 11 ते 12 इंच असेल तेव्हाही आपले शोल्डर 9.5 असणार आहे। तुम्ही जर ह्या पद्धतीने शोल्डर टाकले तर तुमचं शोल्डर कधीच उतरणार नाही आणि परफेक्ट येईल। त्यानंतर आपण आर्महोल घ्यायचा आहे 28 छातीसाठी आर्महोल घ्यायचा आहे 4.25 आणि 30 छातीसाठी आर्महोल घ्यायचा आहे 5 इंचाचे। किंवा मग कटोरी ब्लाऊज तुम्ही काढत असेल तर आर्महोल 1/2 इंच कमी घ्यायचा आहे। त्यानंतर आपण 32 छातीसाठी कॉलरचा ब्लाऊज कट करणार असू तेव्हा 13 इंचाचे शोल्डर घ्यायचे आहे। त्यानंतर बोटनेक ब्लाऊज 32 इंचासाठी 11 इंचाचे शोल्डर घ्यायचे आहे। 5 ते 6 इंच गळा असेल त्यावेळेसही 11 इंचाचे शोल्डर घ्यायचे आहे। मात्र 32 इंचासाठी 7 ते 8 इंच मागचा गळा असेल तर 10 इंचाचा म्हणजे 5 हाफ करून शोल्डर घ्यायचे आहे। त्यानंतर 9 ते 10 मागचा गळा असेल तेव्हाही 10 इंचाचे शोल्डर घ्यायचे आहे आणि 11 ते 12 मागचा गळा डीप असेल त्यावेळेसही 10 इंचाचे शोल्डर घ्यायचे आहे आणि 32 इंचासाठी 5.25 इंचाचे आर्महोल घ्यायचे आहे। जर 4 टक्स किंवा प्रिन्स कट ब्लाऊज कट करत असू तर 1/2 इंच आर्महोल जास्त घ्यायचे आणि कटोरी ब्लाऊजसाठी 1/2 इंच आर्महोल कमी करायचे। 34 इंचासाठी आपल्याला कॉलरच्या ब्लाऊजसाठी शोल्डर घ्यायचे आहे 14 इंचाचे। बोटनेकसाठी घ्यायचे आहे 12.5 इंचाचे आणि 5 ते 6 इंच मागचा गळा असेल तेव्हा 12 इंचाचे शोल्डर घ्यायचे आहे। 7 ते 8 इंच गळा असेल तर 11 इंचाचे शोल्डर घ्यायचे आहे। 9 ते 10 मागचा गळा असेल तर 10 इंचाचे शोल्डर घ्यायचे आहे। 11 ते 12 इंच मागचा गळा असेल तर 10 इंचाचे शोल्डर घ्यायचे आहे आणि 34 इंचासाठी 5.25 इंचाचा आर्महोल घ्यायचा आहे। त्यानंतर येथे 36 इंच छातीचे ब्लाऊज असेल तर कॉलरचे माप घेताना 14.5 इंचाचे शोल्डर घ्यायचे आहे। मैत्रिणींनो, हा चार्ट एकदम परफेक्ट आहे। तुम्ही बुटीकचे ब्लाऊज शिवण्यासाठी या चार्टचा उपयोग करू शकता। त्यानंतर आपण मागचा गळा 5 ते 6 इंच असेल तर 12.5 इंचाचं शोल्डर घेऊ शकतो। त्यानंतर 7 ते 8 इंच मागचा गळा असेल तर 11.5 इंचाचे शोल्डर घेऊ शकतो। 9 ते 10 इंच मागचा गळा असेल तर 10.5 इंचावरती आपण शोल्डर कट करू शकतो। 11 ते 12 इंच मागचा गळा असेल तर 10 इंचावर आपण शोल्डर कट करू शकतो आणि 36 इंचाच्या ब्लाऊजसाठी आपण आर्महोल घेणार आहोत 6 इंचाचा। त्यानंतर 38 इंच छातीचे ब्लाऊज शोल्डर घेणार आहोत कॉलरसाठी 15 इंचाचे। बोटनेकसाठीचं शोल्डर घेणार आहोत 3.5 इंचाचे। जर आपण मागच्या बाजूने केव्हाही हुक लावणार असू बोटनेक ब्लाऊजला तर आपण मागच्या बाजूने 1/2 इंच जास्त एक्स्ट्रा घेऊन घ्यायचे आहे। 5 ते 6 इंच मागचा गळा घेतल्यास 13 इंचाचे शोल्डर घ्यायचे आहे। 7 ते 8 इंच मागचा गळा असेल तर 12 इंचाचे शोल्डर घ्यायचे आहे। हे अगदी अचूक माप आहे। 9 ते 10 इंच मागचा गळा असेल तर 11 इंचाचे शोल्डर घ्यायचे आहे। 11 ते 12 इंच मागचा गळा असेल तर 10 इंचाचे शोल्डर घ्यायचे आहे आणि आर्महोल घ्यायचा आहे 6.5 इंचावर। आता येथे 40 आणि 42 इंच छातीचे माप टाकलेले आहे। 40 ते 42 इंचाच्या छातीच्या ब्लाऊजसाठी आपण 15.5 ते 16 इंच शोल्डर घेणार आहोत। त्यानंतर बोटनेकसाठीही आपण
14 इंचाचे शोल्डर घेणार आहोत. 5 ते 6 इंचाचा गळा असेल तर आपण 14 इंचाचे शोल्डर घेणार आहोत. 7 ते 8 इंच गळा असेल तर 12.5 इंच आणि 9 ते 10 असेल तर 11 इंचाचे शोल्डर घेणार आहोत. आणि 40-42 इंच छातीच्या ब्लाऊजसाठी 11 ते 12 इंच मागचा गळा असेल तर 10 इंचाचे शोल्डर घेणार आहोत. आणि त्यासाठी आर्महोल घेणार आहोत 5.5 इंच. 44 ते 46 छातीचे माप असेल तर आपण कॉलरचे शोल्डर घेणार आहोत 17 इंच. बोटनेक घेणार आहोत शोल्डर 14.5 इंच. मागचा गळा 5 ते 6 इंच असेल तर 14.5 इंच आणि 7 ते 8 असेल तर 13 इंच. 9 ते 10 असेल तर 11.5 इंच आणि 11 ते 12 इंच असेल तर 10.5 इंच. आणि 44 ते 46 मापासाठी आपण 7 इंचाचे आर्महोल घेणार आहोत. त्यानंतर आपण पुढचे माप जर जास्त एक्स्ट्रा असेल त्यासाठीही आपण हेच माप यूज करू शकतो. फक्त येथे आर्महोल घेताना 7.25 7.5 ह्या पद्धतीने थोडे वाढवायचे आहे. बाकी शोल्डर आपण 44 ते 46 मापाचेच त्या मापांसाठीही वाढवू शकतो. थँक्यू.